ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आहेत. काल तुम्ही बोलताना असं म्हणालात की आता वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळी आरक्षणाची मागणी जी आहे ती पुढे येते, ते म्हणजे नाभिक समाजाला एससी मधून आरक्षण द्या. दुसरीकडे बंजारी समाज असं म्हणतोय की आम्हाला एसटी मधून आरक्षण द्या. बंजारा म्हणतोय की आम्हाला एसटी मधून आरक्षण पाहिजे. आत्ताच ही मागणी पुढे काय? नाही, विषय असा आहे की जर हैदराबाद गॅजेटद्वारे मराठा समाजाला जर शासन एका ॲफिडेव्हिटद्वारे जर ओबीसीमध्ये आरक्षण देत असेल, तर मग हैदराबाद गॅजेटमधल्या नोंदी मग बंजारा समाजाच्या असोत किंवा अजून कुठल्या कुठल्या खूप पुढे येत आहेत. मग फक्त हैदराबाद गॅजेटच का लागू करायचं? तत्कालीन मध्य प्रांतामध्ये कैकाडी, त्याचबरोबर कडक लक्ष्मीवाला, फासे पारधी ह्या ज्या विजयंती अ ब मधल्या जाती आहेत, टकारी, घंटीचोर, उचल्या ह्या ज्या जाती आहेत त्या मध्य प्रांतामध्ये एस टीमध्ये येतात. आणि मुंबई प्रांत म्हणजे नगरच्या अलीकडचे जिल्हे, या जिल्ह्यामध्ये ह्या विजयंतीमध्ये येतात. मग आता त्यांना एस टीमध्ये पाठवायचं नाही का? आणि मग बलुत्या आलुत्यामधल्या अनेक जाती आहेत, मग धोबी असेल, नाभिक असेल, अनेक जाती वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये या एस सीमध्ये येतात. त्यामुळे ओबीसी विजयंती SBC परत महादेव कोळी मध्य प्रांत म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याच्या पलीकडं महादेव कोळी हा एस टीमध्ये येतो. आणि तोच अलीकडं मुंबई प्रांतामध्ये म्हणजेच अर्ध्या महाराष्ट्रामध्ये हा SBC मध्ये येतो. मग त्यांनी काय करायचं? त्यामुळे हैदराबाद गॅजेटद्वारे जर मराठा समाजाला घटनेची तरतूद करत असतानाच एससी मध्ये काय जातीचा समावेश जो करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आता बदल कसा करता येईल? हैदराबाद गॅजेट स्वातंत्र्यपूर्व कालखंडातलं जर मराठा समाजाच्या बाबतीमध्ये लागू होत असेल तर ह्या सगळ्या लोकांना वाटू शकतं ना. कर्नाटक राज्य वाटणं आणि कायदेशीर प्रक्रिया किंवा कायदेशीर बाजू असणं हे कसं? मग आता मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जे काही बेकायदा केलंय ते न्यायालयाला वाटतच नाही ना, संविधानाला ते अपेक्षितच नाही ना. मग ते केलं की नाही गव्हर्नमेंटनं? मग आता हे पण करावं ना. साधी सोपी बात आहे ना. ते असं म्हणतायत की जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे त्याच्यानुसार ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. जे आता विचार मांडतायत त्यांनी अस्वस्थ होण्याचं कारण नाही. विनाकारण अस्वस्थ का? कोण म्हणते असं? विखे पाटील. अरे विखे पाटलाचं ज्ञान किती? त्यांना कारखाना वायनरी राजकारणातलं ज्ञान असेल. वयोवृद्ध नेते आणि 5वी पिढी आहे त्यांची राजकारणात. काय रिझर्वेशन पॉलिसी? कधीतरी विखे पाटलांनी माझ्या आमनेसामने बसावं. मी काय खूप मोठा पंडित आहे, तज्ञ असा माझा दावा नाही. पण काल मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी तुम्ही सर्टिफिकेट वाटली की नाही? प्रत्येक तहसीलदाराला 1000 सर्टिफिकेट वाटण्याचं तुम्ही टार्गेट दिलं की नाही? दिलंय का नाही त्यांना विचारा. आणि मग कसा धक्का लागत नाही ओबीसी आरक्षणाला? त्यामुळं विखे पाटलांनी नाकानी वांगी सोलू नयेत. विखे पाटलांना आरक्षणातला झिरो ज्ञान आहे. आणि झिरो ज्ञान आहे म्हणण्यामागचं माझं कारण असं आहे, ते पुढारी आहेत, राजकीय पुढारी आहेत. त्यांनी कुठल्या समितीवर कुठल्या न्यायिक संस्थेवर काम केलं, त्यांचा असा कुठला एक्सपिरियन्स आहे की त्यांना त्या समितीचं अध्यक्ष केलं गेलं? ती समिती असंविधानिक समिती आहे. अशी समिती गठीत करण्याचा मात्र दुसरीकडे मग जी ओबीसी आरक्षणाची समिती नेमली आहे मग ती पण ओबीसी जी समिती नेमलेली आहे ज्याच्यामध्ये छगन भुजबळ आहेत किंवा बावनकुळे आहेत, मंत्रिमंडळ, ती पण बेकायदेशीर आहे. उपसमिती नेमणं, वेगवेगळ्या धोरणांसंदर्भात मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटमध्ये विश्लेषण होणं ही बाब वेगळी. पण अशा समितीच्या शिफारशीच्या आधारे आरक्षणामधलं एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन हा न्यायिक निर्णय घेण्याचा अधिकार ना विखे समितीला आहे ना बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखालील समितीला आहे. ती बेकायदेशीर आहे का? बेकायदे बघा, वेगळ्या कारणांसाठी, बजेटसाठी, योजनांसाठी, प्रभावीपणे योजना राबवण्यासाठी तुम्ही वैधानिकरित्या त्यांची तुम्ही निवड करू शकता ना. पण संविधानिकरित्या रिझर्वेशन संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त स्टेट बॅकवर्ड कमिशन आणि सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला आहे. ओबीसीच्या बाबतीत मग आम्ही असं काय वेगळं केलंय की ज्याच्यामध्ये की नाही, मुळात विखे पाटील समितीला आरक्षणाबाबत कुठलंही एक्झर्शन करण्याचा अधिकार नाही. रिझर्वेशन संदर्भातला एखादा रस्व दीर्घ सुद्धा काढायचा असेल एखाद्या कम्युनिटीचा, एखाद्या पोट जातीला जरी आतमध्ये घ्यायचं असेल तर त्याला राज्य मागासवर्ग आयोगाच्या मेथडॉलॉजी प्रमाणे जावं लागतं. मग त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं ना, ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत किंवा ज्यांचे वंश आहे त्याच्यामध्ये नव्यानं असं आम्ही काय केलंय की जेणेकरून ओबीसी आरक्षणाला नव्याने यांनी असं केलंय. मी परत एकदा महाराष्ट्राला हात जोडून विनंती करतो, ज्या मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस इथल्या आयोगानी, वेगवेगळ्या हायकोर्ट्सनी, वेगवेगळ्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयानी, सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी मराठा समाजाचं बॅकवर्डनेस नाकारलं, ओबीसी मधल्या इन्क्लुजनला वेळोवेळी नकार दिला, तेच परत या महाराष्ट्र शासनानं कुणबीकरणाद्वारे, कुणबी सर्टिफिकेट नसेल तरी त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या, एका ॲफिडेव्हिटद्वारे द्या.
नात्या गोत्यातल्या लोकांना द्या, गावातल्या लोकांना द्या, कुळातल्या लोकांना द्या, असा बेकायदा GR काढला. आणि त्या बेकायदा GR द्वारे समोरून एंट्री न घेता बॅक एंट्रीद्वारे मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा हा निर्णय आहे. मात्र एखाद्या घरामध्ये एखाद्या सदस्याला आधी कुणबी प्रमाणपत्र असेल आणि त्यांच्या जर समजा वंशावळीतल्या लोकांनी जर अफिडेव्हिट दिलं तर मग ते कुणबी कसे होऊ शकते? कुणबीला कोणी अडवलंय? कुणबी आहेच ना. राज्य सरकार ते सांगते की विनाकारण वाद निर्माण केला जातोय याच्यामध्ये ओबीसी आरक्षण. कुणबी ऑलरेडी आहे. कोकणातला कुणबी ऑलरेडी आहे. विदर्भातला खानदेशातला कुणबी ऑलरेडी आहे. मला सांगा, मराठा समाजाचं ज्याचं धडधडीत सर्टिफिकेट, धडधडीत मराठा आहे, त्याला तुम्ही ॲफिडेव्हिटद्वारे कुणबी करताय. आमचं काय म्हणणं आहे लक्षात येतंय का? कुणबी ज्याचं आहे त्याला आहेच ना, आम्ही कुठं नाही म्हणतोय. पण मराठा ज्याच्या कास्टवरती आलंय त्याला तुम्ही कुणबी म्हणायला लावताय ॲफिडेव्हिटद्वारे. राज्य सरकार सांगते ना मग बेकायदेशीर एकही प्रमाणपत्र वाटून झाले ना. आता काल परवा वाटून झाले ना मराठवाडा मुक्ती दिना दिवशी. आम्हाला त्या दिवशी कळमनुरीमध्ये लाखोंचा मोर्चा काढावा लागला. तुम्ही बघितलंय, दाखवलंय. हे चाललंय ते बेकायदा चालू आहे. मग मराठा समाजाच्या बाबतीमध्ये एक भावना आणि दुसऱ्या समाजांच्या बाबतीमध्ये मग त्यांनी अपेक्षा व्यक्त केली तर वाईट काय? धनगर समाजाला तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सिद्धरामय्यांनी तिथल्या कुरुबार म्हणजेच धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं अशी केंद्र शासनाला शिफारस केली की मग ती काही झाली का शिफारस? अंमलबजावणी झाली का? त्यासाठी न्यायिक प्रक्रिया आहे. आणि ही न्यायिक प्रक्रिया पॅरामीटर्स मेथडॉलॉजीमध्ये जोपर्यंत बसणार नाहीत तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाहीत. तरीही बेकायदा तुम्ही वागताय. जे नॅचरल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलंय ते नॅचरल जे मागासलेपण आहे, बाय बर्थ जे मागासलेपण आहे, त्याला कुठेतरी छेद देण्याचा बेकायदा प्रयत्न महाराष्ट्र शासन करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता जो समाजामध्ये तेढ निर्माण होते त्यावरती बोलताना अजित पवार असं म्हणाले की गेल्या 2 महिन्यांपासून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हे काय महाराष्ट्राला शोभणारा नाही. आम्ही कुणाचाही घास काढून घेणार नाही. कसा घास काढून घेतला जात नाही बरं? आणि तेढ निर्माण करणारे कोण होते बरं? अजितदादा पवारांनी थोडंसं मनाला नाही तर जनाचं नाही तर मनाचं थोडंसं मनाला विचारायला पाहिजे. दादा, तुमचे आमदार ते पंडित आणि सोळंकी काय मराठवाड्यामध्ये करत होते? त्यांना कधी विचारलं का तुम्ही? बाबा, आपल्याला अशा प्रश्नात पडायचं नाही, तुम्ही निवडून आलेले आहात, तुम्ही सगळ्या लोकांचे जबाबदार केअरटेकर आहात, असं कधी अजितदादा पवारांनी त्यांना विचारलं का? म्हणजे आग लावून मोकळं व्हायचं आणि पुन्हा म्हणायचं घर जळलं, आता विजवा. काकाचीच नीती अजितदादा पुढे राबवत आहेत. ज्या शरदचंद्रजी पवारांनी मनोज जरांगेचं आंदोलन संपलेलं त्याला आणून आंदोलनाला बसवलं, आंदोलन उभं केलं, त्याला वाढवलं, रसद पुरवली, ते मुंबईमध्ये येऊन बसलं, त्यावेळी सुप्रिया सुळे, राजेश टोपे सगळ्या माणसांनी जाऊन कानामध्ये गोधडीमध्ये राजेश टोपे काय बोलला असेल बरं मनोज जरांगेंच्या? हे काय महाराष्ट्रानं पाहिलं नाही का? आणि मग आता म्हणायचं सामाजिक विण उसवले. अरे, इथल्या व्यवस्थेमधल्या 60% लोकांचं आरक्षण तुम्ही काढून घेतलंय, बेकायदा मागणीला तुम्ही पाठिंबा दिलाय आणि परत म्हणताय सामाजिक विण उसवली. म्हणजे जरांगेंना शरद पवारांनी प्रश्नच नाही ना. सगळं मीडियानं बघितलंय ना. रोहित पवारांची IT सेल कुणासाठी काम करते हे जग जाहीर आहे ना. रोहित पवार असं म्हणतायत की मग तुम्ही भाजपचा माणूस आहात, लक्ष्मण हाके म्हणजे भाजप. रोहित पवारांना म्हणावं, ठरवा एकदा लक्ष्मण हाके कोणाचा माणूस आहे. जरांगे म्हणतो हा भुजबळांचा माणूस आहे, हा वडेट्टीवारांचा माणूस आहे, हा फडणवीसांचा माणूस आहे. आणि मी जर भाजपचा माणूस असतो, फडणवीसांचा माणूस असतो, तर हा काढलेला GR फाडून टाकला असता का? महाराष्ट्रामध्ये हा GR निघाल्यानंतर आतापर्यंत मी 50 ते 60 सभा घेतलेत. हे रोहित पवाराला दिसत नाही का? उगा राजकीय स्टेटमेंट करायचं. सामाजिक बोल ना, तुला थोडं ज्ञान असलं तर. आणि तुझं ज्ञान वाढायला अरे खपावं लागतं. इथं बापजाद्यांच्या इस्टेटीवर पैशावर निवडून जाणं म्हणजे लय शहाणपण आलं असं वाटतं का त्याला? केस पांढरी झाली, कशानं पांढरी झाली रे तुझी? कधीतरी सोशल जस्टिसच्या बाबतीत बोल. गावगाड्यातल्या बलुत्यांच्या आलुत्याच्या विजयंतीच्या लोकांचं काय होईल या मनोज जरांगेच्या मागणी मान्य केल्यामुळे, या GR मुळे? याचा विचार कधी या रोहित पवारला अजून 10 वर्ष जावी लागतील या गोष्टी कळायला. तुम्हाला फक्त मतं पाहिजेत. मॅन, मनी, मसल पॉवरवर, पैशावर, तुमच्या कारखानदारीवर, तुमच्या आर्थिक संसाधनावर. काय चाललंय, काय बोलतोय? आता 28 तारखेला बीडमध्ये जो मोर्चा निघतोय त्याचं स्वरूप कसं असणार आहे? ओबीसी समाजाचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी तयारी करतायत. मोर्चाचं स्वरूप कसं असेल? बीड, आता बघा, बीड जिल्ह्यामध्ये मी केजला माझा मोर्चा झालेला आहे. याच्या अगोदर मी बोगलवाडीला माझी खूप मोठी 50-60 हजार लोकांची सभा झालेली आहे. त्यानंतर गेवराई तालुक्यामध्ये अनेक सभा झालेल्या आहेत. परत आष्टी, पाटोदा, शिरूर आणि गेवराईच्या बाँड्रीवरती शिंगारवाडीला माझी सभा झालेली आहे. आता मी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये
दैत्य नांदूर म्हणजे पाथर्डी शेवगावच्या मध्यभागामध्ये माझी सभा आता येऊ घातलेल्या 2 दिवसात होते आहे. मी आपला मेंढपाळाचा पोरगा आहे. मी काही आमदार नाही, खासदार नाही, मी कुठला मंत्री नाही. मी जातोय, मी लोकांना आव्हान करतोय, सोशल मीडियावरनं एक पोस्ट टाकतोय. हजारोचा मॉब, 50,000चा पण आकडा क्रॉस केलेला आहे, लाखाचा आकडा क्रॉस केलेला आहे. कळमनुरीमध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये माझ्या मागं मी काही कुणाच्या इशाऱ्यावर, कुणाच्या तालावर चालत नाही. मी महाराष्ट्र शासनानं चुकीचा GR काढला तर चुकीचा GRच काढला म्हणणारा लक्ष्मण हाके आहे. त्यामुळे मेंढपाळाचा पोरगा आहे. मी रोज माणसात आहे. 1000 माणसं असली तरी मी तिथं जातोय. 50,000 असली नाही. बीडच्या मोर्चाचं हे बघा, मोठे मोठे मान्यवर मंडळी मोठे मोठे मोर्चे काढतायत, हे माझ्यासाठी सकारात्मक बाब आहे. बोलवलं तर निश्चित जाईन, नाहीतर माझं चालूच आहे, रोजचं चालू आहे. आज मी पुण्यामध्ये कुंभारवाड्यामध्ये जाणार आहे. तिथल्या बांधवांनी बोलवलंय, बसणार आहे जाऊन त्यांच्याशी. त्यांच्या बोलताना असं म्हणालात की मी काय कोणाच्या इशाऱ्यावरती नाचणारा नाही, म्हणजे काय ठरवून केलं जाते का? काय काय लक्ष्मण हाके हा एक मेंढपाळाचा पोरगा आहे. ओबीसी मधल्या 18 पगड जातीची बाजू घेऊन महाराष्ट्रामध्ये भांडणारा पोरगा आहे. मला जे कळतं, मला माझ्या सामान्य माणसाचे, मला आमदारकी, खासदारकी वगैरे असल्या मंत्रीपद असल्या गोष्टी आणि कुणाच्या राजकीय प्रभावाखाली, इन्फ्लुएन्स खाली येऊन काम करायचं नाही. मला माझ्या गावगाड्यातल्या ओबीसींच्या हक्कानी अधिकाराची लढाई लढायची आहे. त्यामुळं मला कुणीही अंडर एस्टिमेट करायच्या भानगडीत पडायचं नाही. कारण मला जसे विरोधक, जसे जरांगे पाटलांचे समर्थक किंवा माझा मराठा बांधव ज्या पद्धतीनं मला ट्रोल करतोय, तसाच मला सोके यांचा सुद्धा जाच आहे. पण मला माझ्या ताटातलं ओबीसींचं आरक्षण वाचवणं, इन्क्लुडिंग धनगर समाज, बंजारा समाज, वंजारी समाज, की जे वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्या असल्याच पाहिजेत. त्या मागण्या मान्य झाल्या तर त्याचा मलाही आनंद होणार आहे. कारण मी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी बारामतीला 9 दिवस उपोषण केले 2014ला. त्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्या मागण्या वेगवेगळ्या असू शकतात, पण आत्ता आपण ओबीसी मधल्या जेवढ्या जाती आहात तेवढी आपली एकी दाखवली पाहिजे. आपल्यामध्ये बेकी दिसली तर तुमचं हे गेलेलं आरक्षण तुम्हाला परत मिळवता येणार नाही. मी गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन चालतोय. आमच्या आंदोलनामध्ये कुठलाही आमदार, खासदार, मंत्री, कुणाचाही काडीचाही कसलाही लवलेश नाही. जिथं जिथं सभा होत आहेत तिथली सामान्य पोरं पुढे येत आहेत आणि सामान्य माणसांनी हे माहोल, ही ओबीसीचा लढा खांद्यावर घेतलेला आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके हा ओबीसींचा पाईक आहे. मला कुठल्याही पक्षाची, कुठल्याही नेत्याची त्यांनी सपोर्ट करो नाही करो, माझ्यावर टीका करो, मी ओबीसीची लढाई लढणार. शेवटचा एक प्रश्न आहे. गोपीचंद पडळकर यांनी 2 दिवसांपूर्वी जे वक्तव्य केलं की जयंत पाटील हे राजाराम बापूंची औलाद आहे की नाही, असं काहीतरी गडबड वाटतंय, त्याच्यावरती बरीच टीका केली जाते. याआधी तुम्ही गोपीचंद पडळकर यांच्या सुद्धा सहवासामध्ये होतात. त्यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याचं समर्थन करता की विरोध? नाही, आता गोपीचंद पडळकर हा सांगलीच्या ग्राउंडवरती जयंत पाटील आणि त्यांची काय दुश्मनी आहे एवढा आम्हालाही अभ्यास नाही त्याचा. पण गोपीचंद पडळकर हा आक्रमकपणे आपली भूमिका मांडण्यात आजपर्यंत त्याला महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. मुळात महाराष्ट्रातल्या ह्या मुरब्बी राजकारण्यांनी अगदी पवार साहेबांपासून जयंत पाटलांपर्यंत खिलाडू वृत्तीनं घ्यायला हवाय. कारण एखाद्याच तुम्ही असं म्हणता खिलाडू वृत्तीने घ्यायला पाहिजे. एखाद्याच्या बापाविषयी, आईविषयी शंका उपस्थित करणं ही खिलाडू वृत्तीने घ्यायचं. हो, कसं सांगतो. काल शरद पवारांनी कुणाला फोन केला? देवेंद्र फडणवीसांना. मग ज्यावेळी हाच मनोज जरांगे मुख्यमंत्र्याची आयमाई काढत होता, हाच जरांगे ज्यावेळी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं सारत होता, हाच मनोज जरांगे आम्ही आरक्षण मागतोय, तुझी बायको मागत नाही हे म्हणला, त्यावेळी याच दुड्डाचार्य शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना फोन करावासा वाटला नाही बरं, किंवा जरांगेंना फोन करावासा वाटला नाही बरं? तसं कुठं तुम्ही ऐकलं का? म्हणजे जरांगेला एक न्याय आणि पडळकरांना एक न्याय. तुम्ही जर अशी दुभागणी करत राहिलात, विभागणी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करता का? तेव्हा वक्तव्याचं समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. गोपीचंद पडळकर हा सर्वसामान्य कुटुंबातला शोषिताचा मुलगा आहे. तो आक्रमकपणे बोलतो, आली असेल एखादी शिवी. अरे पण तुम्ही मुरब्बी आहात ना. एखाद्याचा बाप काढणं, एखाद्याच्या बापाविषयी शंका उपस्थित जरांगेंनी बाप काढला, धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं सारली, त्यावेळी हे तज्ञ, विचारवंत, पुढारी हे कुठे गेले होते? यांनी का तोंडात मूग गिळून गप्प बसले होते? दाबणानं शिवलं होतं यांचं तोंड. त्यावेळी नाही बोलले बरं. एखाद्या समाजाच्या बाबतीमध्ये असं बोलू नये. खिलाडू वृत्तीनंच घेतलं ना धनगर समाजानं. त्यावेळी तर मनोज जरांगेला रस्त्यावर, पण आम्ही ठरवलं असतं ना, मनोज जरांगेला रस्त्यावर फिरू दिलं नसतं. हे काय चाललंय? मनोज जरांगेला एक वेगळा न्याय, तो स्वतःचा बबड्या शरद पवारांचा, आणि गोपीचंद पडळकर मुख्यमंत्र्यांना फोन. वा रे, इथं पण सामाजिक दुजा. मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना सांगितलं ना की आता मुख्यमंत्र्यांनी पण विचार करावा ना. तुमची आयमाई काढली जात होती त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता? तुम्ही त्यावेळी चकार शब्द बोलला नाही. आणि एका मेंढपाळाच्या पोरानं अगदी रांगड्या भाषेमध्ये बोलला म्हणून तुम्हाला एवढा त्रास व्हावा? ही रांगडी भाषा
अरे मग तुम्ही लाकडं सारताय ना, नाव घेऊन सारताय. आमचे हात काय ह्याच्यात गेले नाही, काय आम्ही बोलावं का ते? आम्हाला काय म्हणायचंय, हे बघा, एखादा विषय किती ताणावा हे खरं तर मुरब्बी माणसांनी जबाबदारीनं पुढे जायला पाहिजे. एखाद्याने शिवी दिली की तीच धरून बसताय तुम्ही. तुम्ही आमच्या 4 पिढ्यांचं शिवाय देण्याचं समर्थन करताय मग तुम्ही. अरे तुम्ही जरांगेचं समर्थन केलंच ना, गप्प बसणं म्हणजे समर्थन करणंच आहे ना. तुम्ही जरांगेनं या महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या माणसाची आयमाई काढली. आम्ही आरक्षण, तुझी बायको आरक्षण मागतोय, तुझी बायको मागत नाही, याचा अर्थ काय होतो? तुम्ही त्यावेळी गप्प बसणं म्हणजे समर्थन करणंच आहे ना. गोपीचंद पडळकरांच्या तोंडून काही शब्द गेला, मी त्याचं समर्थन अजिबात करत नाही, पण त्याला वेगळा न्याय आणि जरांगेला वेगळा न्याय, हे कुठं बसतं बरं? कुठल्या राजनीतीत बसतं हे? त्यामुळं अरे कपड्याच्या आतमध्ये माणूस रिकामाच असतो ना. त्यामुळे तुम्ही कोणाच्या कपड्याच्या आत कोणाचं काय आहे? तुम्ही आमच्या 4 पिढ्यांचं शोषण केलं, तुम्ही आमचं प्रतिनिधित्व तयार होऊ दिलं नाही. या प्रश्नाचा वेदना विद्रोह जर कोणाच्या डोक्यात असेल, मी गोपीचंद पडळकरांच्या त्या शब्दाचं समर्थन नाही करत, पण त्याच्या मनामधली जी भडास आहे ती का भडास निर्माण होते याचा कधीतरी विचार करावा ना इथल्या व्यवस्थेनं. तर आपण पाहतोय की गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य जे आहे ते खिलाडू वृत्तीने घ्यायला हवं आहे. मात्र मनोज जरांगे ज्यावेळेस अशाच पद्धतीने बोलत होते त्यावेळेस मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना का फोन केला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकरांना फोन करताना विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरापासून सुशांत राऊत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.